नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनसीएल बाबत एक महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला देतोय। कंबाईन ग्रुप सी 2024 चा मुख्य परीक्षा फॉर्म भरत असताना दोन गोष्टी मिसगाईड झाल्या होत्या। एक म्हणजे त्यांनी ॲड दिली, ते ॲडमध्ये टाकलं होतं की तुम्हाला एनसीएल लागणार आहे 24-25चं, आणि फॉर्म भरताना त्यांनी मात्र तिथे अपलोड करताना टेक्निकली त्यांनी सांगितलं की 25-26चं लागेल। यामध्ये विद्यार्थी गोंधळात पडला आणि मग या विद्यार्थ्यांनी नवीन एनसीएल काढलं 25-26चं आणि नवीन एनसीएलच्या अगेन्स्ट त्यांनी फॉर्म भरला। पण नंतर असं कळलं की हे फॉर्म भरत असताना चूक झालेली आहे, 24-25च पाहिजे आहे। म्हणजे हे एमपीएससीच्या या चुकीच्या गोष्टींमुळे मुलांनी चुकीच्या गोष्टी अपलोड केलेल्या आहेत। मग आता मुलांचे काही प्रश्न आहेत की सर एनसीएल चुकीचे अपलोड झाले, कोणते हवे होते, काय करावे आणि परीक्षा देता येणार का, भविष्यात मला काही इश्यू होऊ शकतो का, यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि हा व्हिडिओमध्ये जी माहिती मी देतो ही सगळ्याच एक्झामला लागू असणार आहे, हे पण लक्षात घ्या। विथ प्रूफ मी तुम्हाला सांगणार आहे, पण तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं ग्रुप बी आणि सी ची पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा या दोघींची बॅचेस तुम्हाला इथे अवेलेबल आहे। पूर्व आणि मुख्य एकत्र घ्याल तर 6,999 प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे, आणि फक्त पूर्व परीक्षेची बॅच घ्याल तुम्ही ग्रुप बी आणि सी ची तर ती तुम्हाला 5,999 मध्ये अवेलेबल आहे। दोन्ही बॅचेसमध्ये फॅकल्टी या प्रत्येक विषयाचा सेपरेट आहे, पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, सब्जेक्ट वाईज आणि पूर्ण फुल लेंथ टेस्ट सीरीज सुद्धा अवेलेबल आहे। पीवायक्यूचे सेशन सुद्धा यामध्ये अवेलेबल असणार आहे। तुम्ही तयारी करत असाल किंवा तुमच्याबरोबर कोणी मित्र असेल, तुमच्या ग्रुपमध्ये कोणी तयारी करत असाल तर त्यांच्यापर्यंत हा मेसेज नक्की पोहोचवा आणि नक्की त्यांना सुद्धा जॉईन करायला लावा। चला मुख्य मुद्द्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो। मुख्य मुद्दा बघा, मला बेसिकली सांगतो की न्यू अपडेट आता आलेला आहे, कालच अपडेट आले, फॉर्म भरण्याची डेट वाढलेली आहे। आता डेट का वाढवली त्याचं कारण पण त्यांनी त्यात सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांना टायपिंग सर्टिफिकेट आणि ग्रॅज्युएशनची माहिती अपलोड करताना देताना प्रॉब्लेम येत आहे, टेक्निकल एरर येत आहे। सो त्याच्यासाठी ही डेट वाढलेली आहे। डेट वाढून 25 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरण्याची डेट तुमच्या हातात अजून डेट आहे। आता पुढचा मुद्दा येतो की डॉक्युमेंट कधीचे हवे, जाहिरात काय सांगितलं, त्यामधलं महत्त्वाचं एनसीएल आहे। एनसीएल हे तुम्हाला डॉक्युमेंट जेव्हा त्यांनी ॲड काढली, ॲडमध्ये बघा तुम्ही 4.14 नंबरचा पॉईंट बघितला तर 24-25चं तुम्हाला इथे काय उन्नत प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचं म्हणजेच एनसीएल तुम्हाला अपेक्षित आहे। इथे पण त्यांनी सांगितलं 24-25चं एनसीएल तुम्हाला अपेक्षित आहे। आता त्यामध्ये फॉर्म भरताना तुम्ही जेव्हा जातात सांगितले 24-25चं लिखित स्वरूपात ॲडमध्ये, पण फॉर्म भरताना तुम्ही बघितलं तर त्यांनी मागितलं 25-26चं। तुम्ही हे बघितलं असेल, हे बघा डॉक्युमेंट लिस्टमध्ये। आणि त्यानंतर फॉर्म भरताना पूर्ण डॉक्युमेंटच्या लिस्टमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला प्रूफ ऑफ नॉन क्रिमिनल व्हॅलिडिटी हे 25-26चं लागेल। म्हणजे किती ट्विस्ट आहे, कन्फ्युजन आहे। लिखित स्वरूपात ॲडमध्ये 24-25चं आणि इथे फॉर्म भरताना 25-26चं, म्हणजे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। सो या संदर्भात उशिरा किंवा ना एमपीएससीला जाग आली आणि एमपीएससीने तो बदल केलेला आहे। मग आता बदल काय केला त्यांनी, आता पहिला मुद्दा लक्षात घ्या। पूर्वपरीक्षा फॉर्म कधी भरला, पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरला तुम्ही 4 नोव्हेंबर 2024ला। कोणत्याही एक्झामचा पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरण्याची लास्ट डेट जी असते त्या डेटला व्हॅलिड असणारेच डॉक्युमेंट लागतात। नंतर डॉक्युमेंट कोणत्याही परिस्थितीत बदलता येत नाही। एमपीएससीला हे माहिती आहे, कोर्टाने पण आदेश दिले आहे, पण एमपीएससीकडे ही टेक्निकल चूक झाली आहे की त्यांनी फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना 25-26 सांगितलं, पण मात्र ॲडमध्ये 24-25 बरोबर होतं। सो कोणतीही ॲड असेल तर पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरताना लास्ट डेट जी असते ना त्या डेटला व्हॅलिड असणारच डॉक्युमेंट लागतात, बाकीचे डॉक्युमेंट चालत नाही, नंतर काही डॉक्युमेंट चालत नाही। डीवीला तुम्ही एक्झाम देऊ शकाल, पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्ही अपात्र होणार आहात, हे लक्षात घ्या। आता पुढे घेऊन जा, तुमच्या मनात काही प्रश्न आहेत, जसं की सर मी 25-26चं अपलोड केले काय होईल। बघा काही विद्यार्थ्यांनी एमपीएससीने सांगितल्याप्रमाणे 25-26चं काढून त्यांनी मुख्य परीक्षेला अपलोड केलं, पण त्यांना माहिती नव्हतं की पूर्व परीक्षेला जे अपलोड केलं तेच लागतं। एमपीएससीने बदल केलाय, मात्र आता विद्यार्थ्यांनी काय करायचं, कसा बदल करायचा। त्यांनी 25-26चं अपलोड काय होईल तर काही होणार नाही, घाबरून जायची गरज नाही आहे। तुम्ही फी भरलेली आहे, फॉर्म भरलेला आहे, हे अपलोड पण केलंय, काही काळजी करू नका। तुमचा हॉल तिकीट येणार, तुम्ही मुख्य परीक्षा पण देणार, आणि तुम्ही जर पात्र झाला तर तुमचा डीवीला सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही, काळजी करू नका। आता पुन्हा फॉर्म भरायची गरज नाही, हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, मी 24-25चं अपलोड केले होते काय होईल, त्यांनी अपलोड 24-25 केलं, प्रॉपर केलं, सो त्यांनी काहीच करायची गरज नाही, त्यांनी सुद्धा डबल फॉर्म भरायची गरज नाही, ऑलरेडी त्यांचं बरोबरच आहे। परीक्षा देता येईल का 100% दोन्ही कंडिशनमध्ये, कंडिशन 1 मध्ये दोघंही एक्झामला, दोघंही कॅन्डिडेटला परीक्षा देता येणार, हॉल तिकीट येणार, काळजी करू नका। आणि तुम्ही जे एक सांगू तुम्हाला, हे जवळपास हे हजारो विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, प्रत्येकाचं डॉक्युमेंट ते व्हेरीफाय करत नाही। त्यांनी ॲडमध्ये काय सांगितलं ते पण मी तुम्हाला दाखवतो, विथ प्रूफ दाखवतो। त्यांनी काय म्हटलेलं आहे, मी सांगतो तर आहे, काही गरज नाही। तुम्ही म्हणाल सर तुम्ही कशावरून सांगतात, गरज नाही, उद्या अडचण आम्हाला येईल ना सर, तुमचं काय तुम्ही बोलताय, मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवतोय। हे डॉक्युमेंट तुम्ही
सेव्ह करून ठेवा तुमच्याकडे, एमपीएससीच्या वेबसाईटला आहे ते डॉक्युमेंट. चला पुढे सांगतो मी तुम्हाला, फॉर्म पुन्हा भरावा का, भरता येईल का, भरता येईल, कॅन्सल करून भरता येईल. तुम्हाला आत्ताचा फॉर्म कॅन्सल करावा लागेल, भरता येईल, कारण डेट वाढवली 25 पर्यंत. पण तुम्हाला गरज आहे का फॉर्म पूर्ण परत भरायची गरज नाही. डबल पैसे कशाला वाया घालवतात, तुमच्याकडे पैसे जास्त असेल तर नक्की भरा, पण उगाच विनाकारण त्याचा काही अर्थ नाही, त्याचा काही आउटपुटच नाही, तर फॉर्म कशाला भरतात. अजिबात भरू नका, माझं सजेशन नक्की ऐका. अडचण आहे तर मी तुमच्या बरोबर असणार, लक्षात घ्या. निवड झाल्यावर डीव्हीला कोणते एनसीएल लागते, तर निवड झाल्यावर डीव्हीला पूर्वपरीक्षेला अपलोड केलेले म्हणजे 2024 आणि 25चं एनसीएल लागतं. आता इथे मेन महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्यांच्याकडे 24-25चं नसेलच ते मात्र नंतर डीव्हीला अपात्र होतील, हे 100% बरोबर आहे. दुसरा मुद्दा, 24-25 कधीपर्यंत पाहिजे, फॉर्म भरण्याची लास्ट डेट जी होती बघा, पूर्वपरीक्षा फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय होती, 4 नोव्हेंबर 2024 होती. त्या डेट पर्यंतच तुमच्याकडे एनसीएल असणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा, सर ठीक आहे आमच्याकडे चूक झाली आहे, आमच्याकडे हे 25-26 24-25 नाही सर, आमच्याकडे काय करू, आता फॉर्म भरलाय आम्ही काय करू, फॉर्म भरला राहू देत, तुम्हाला मेन्स पण देता येईल, काही प्रॉब्लेम नाही. मेन्स नंतर जर तुमचं सिलेक्शन झालं, डीव्हीला तुम्ही जर गेलात तर डीव्हीला मात्र तुम्हाला हे डॉक्युमेंट दाखवावं लागेल. हे नसेल तर डीव्ही करताना त्या अधिकाराने जर तुम्हाला अपात्र ठरवलं तर अडचणीत याल, अन्यथा प्रॉब्लेम नाहीये. बघा असं घडलेलं म्हणून मी तुम्हाला जर तर मध्ये बोलतोय, पण लक्षात घ्या फॉर्म परत भरायची गरज नाहीये. ज्यांच्याकडे आता 25-26 सर माझ्याकडे दोन्ही पण आहे, 25-26 पण आहे, 24-25 पण आहे, पण मी फॉर्म भरताना 25-26 भरला, मी काय करू सर, परत फॉर्म भरू का, अजिबात गरज नाही, काही काळजी करू नका, काही होणार नाही, तुम्हाला पुढच्या प्रोसेसला अलाउ केलं जाणार आहे. या संदर्भातलं विथ प्रूफचं डॉक्युमेंट मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, यात त्यांनी सांगितलंय त्यांनी 24-25 अपलोड करा, हे एक प्रूफ तुम्हाला मी दाखवलं. दुसरं प्रूफ तुम्हाला दाखवलं होता, बदल त्यांनी केलाय फॉर्म भरताना, त्यांनी इथे बदल काय केलाय बघा, प्रूफ ऑफ नॉन क्रिमिनल आता 24-25 त्यांनी अपलोड केलाय, एमपीएससीने केलाय. तिसरा मुद्दा आणि हा महत्वाचा मुद्दा सगळ्यांनी नोट करून ठेवा, 6 ऑगस्ट 2025 जो निकाल लागला तुमचा पूर्वपरीक्षेचा ग्रुप सीचा पूर्वपरीक्षेचा, त्यात त्यांनी काय म्हटलंय ते लक्षात घ्या. आणि ग्रुप बीचा पण निकाल, ग्रुप सी मेन्सचा जेव्हा निकाल लागेल तेव्हा पण हेच डॉक्युमेंट तुम्हाला येणार आहे. पाठीमागचे डॉक्युमेंट तुम्ही चेक करा, तुम्हाला लेटेस्ट डॉक्युमेंट दाखवतोय, आता निकाल लागलाय पूर्वपरीक्षेचा, त्यात त्यांनी काय सांगितलंय, त्यातला महत्वाचा मुद्दा बघा 2 नंबरचा आहे. काय, प्रस्तुत पूर्वपरीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांची पात्रता तपासणीच्या अटीच्या अधीन राहून, म्हणजे तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ना ते पात्रता तपासणी होणार आहे त्याच्या अधीन राहून त्यांनी सांगितलंय की पूर्वपरीक्षेच्या निकाला आधारे मुख्य परीक्षेला पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या तसेच परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांना मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल. म्हणजे काय, कशाच्या अधीन आहे, पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन आहोत. म्हणजे तुम्ही दिलेली माहिती योग्य आहे, खरी आहे असं आम्ही गृहीत धरूनच तुम्हाला मुख्य परीक्षेला पाठवतोय. पूर्वपरीक्षेला तुम्ही दिली आहे, मुख्य परीक्षेला जाताय तुम्ही, पण पूर्वपरीक्षेत दिलेली माहिती आम्ही चेक करत नाहीये, तुम्ही आहात गृहीत धरून आम्ही तुम्हाला मुख्य परीक्षेला पाठवलंय असं त्यांनी यामध्ये सांगितलंय. आणि असंच तुम्हाला मुख्य परीक्षेला पण सांगितलं जाईल. मुख्य परीक्षेनंतर तुमचा डीव्ही होईल आणि मग तुम्ही डीव्ही मध्ये डॉक्युमेंट सबमिट कराल, डॉक्युमेंट दाखवाल तर तुम्ही नियुक्तीला पात्र असणार आहे, हा लक्षात घ्या मुद्दा. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता जेही डॉक्युमेंट अपलोड केलं असेल, अगदी मी तुम्हाला या थोडं आउट ऑफ बॉक्स जाऊन सांगतो तुम्हाला, इव्हन तिथे मी साधा ब्लँक पेज जरी अपलोड करून तो फॉर्म भरला असता एनसीएलच्या जागेवर तरी चाललं असतं, माझा फॉर्म ऍक्सेप्ट झाला असता, माझं हॉल तिकीट आलं असतं, मी एक्झाम पण दिली असती. फक्त डीव्हीच्या वेळेस मात्र डॉक्युमेंट मला व्हॅलिड लागतील आणि ती कोणती लागतील तर 1 नोव्हेंबरच्या आत असणारी एनसीएल लागणार आहे. क्लिअर झालं की मला कमेंटमध्ये कळवा. आणि एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, परत फॉर्म भरत बसू नका. आता फॉर्म भरलाय, अभ्यास मात्र जबरदस्त करा. आणि अभ्यास करताना इग्नाइट अकॅडमीच्या मराठी इंग्लिशच्या बॅचेस पण अवेलेबल आहे. हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, डायरेक्ट ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा. काही शंका असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर मी तुम्हाला शेअर करतो, ह्या नंबरला तुम्ही कॉल करा. आता ह्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला दिलेली आहे. सो परत फॉर्म भरण्याची गरज नाही, तुम्ही जे पण अपलोड केलं असेल काही काळजी करू नका. फक्त व्हॅलिड डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे ना, घाबरण्याची गरज नाही. आणि तुमच्या मित्रांना नक्की कळवा, ग्रुप बी आणि सी चे फॉर्म सुटलेले आहे. ग्रुप बी ची लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची. ग्रुप बी आणि नंतर 30 सप्टेंबरमध्ये फॉर्म सुटणार आहे. त्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या प्रिलिमची सेपरेट बॅच आहे आणि प्रिलिम प्लस मुख्यची पण सेपरेट बॅच आहे. तुम्हाला अपेक्षित असेल तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, त्यांना बॅच जॉईन करायला लावा. बॅच जॉईन करण्यासाठी ॲप डाउनलोड करायला लावा. काही शंका असेल तर 8888 नंबर 116 या नंबरवरती कॉल करायला लावा. सो विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक गोष्टीची अपडेट टू द पॉईंट तुम्हाला याच व्हिडिओ चॅनलवरती मिळत असते. सो लगेच चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, कारण पुढचे अपडेट तुम्हाला या चॅनलवरती विथ प्रूफ मिळणार आहे. तुर्तास थांबतो, पण आवडला व्हिडिओ तर लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब करून इतरांना शेअर नक्की करा. धन्यवाद.